ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया आणि हाडांच्या ठिसूळपणाचा थेट संबंध आहे. OSA मध्ये झोपेत वारंवार श्वास थांबतो, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजन कमी मिळतो आणि झोपेचा नैसर्गिक क्रम बिघडतो. हे दोन्ही घटक हाडांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. ऑक्सिजनची कमतरता आणि खराब झोप हाडांची रिमॉडेलिंग प्रक्रिया बिघडवते. यामुळे हाडं तयार करणाऱ्या पेशी निष्क्रिय होतात आणि हाडं झपाट्याने झिजतात. शिवाय, OSA मुळे शरीरात कोर्टिसोलसारखे तणावदर्शक हार्मोन्स आणि सूज वाढते, ज्यामुळे हाडं कमकुवत होतात. त्यामुळे OSA असलेल्या आणि उपचार न घेतलेल्या व्यक्तींमध्ये हाडांची घनता कमी होते व हाडं लवकर तुटण्याचा धोका वाढतो, विशेषतः वृद्धांमध्ये. हाडं ठिसूळ होणे म्हणजे अगदी थोड्या आघातानेही फ्रॅक्चरची शक्यता वाढणे. CPAP थेरपीमुळे झोप सुधारते आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे हाडांचे आरोग्य जपले जाते. म्हणून, OSA चे निदान आणि उपचार केवळ श्वसनासाठीच नव्हे, तर हाडे मजबूत ठेवण्यासाठीही आवश्यक आहे.